बालाजी मार्केट युवा संघटनेचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी दुकान लावून आपला व्यवसाय करतायत. काही पदवीधर आहेत, काही MA BA केले आहेत, पण शासन सर्वांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. त्यावर एक अत्यंत चांगल्या प्रकारे यांनी तोडगा काढला आहे. हे सर्व युवक वेगवेगळे यात्रेत दुकान लावत आहेत व जेथे दुकान लावतात तिथे ते प्रत्येक यात्रेला 1000 ते 1200 रुपये कमाई करतायत. या संघटनेमधले बरेचसे युवक सुशिक्षित बेरोजगार आहेत. अनेकांनी 10वी केली, 12वी केली, पण या सर्वांना शासन नोकऱ्या देऊ शकत नाही. परिणामी यापैकी बरेच युवक कुणी आत्महत्या करते, कुणी चोऱ्याकडे वळते, पण यांनी सर्व न करता एक चांगल्या प्रकारे व्यवसायाचा प्रकार निवडला आहे व सर्वजण अतिशय उत्तम प्रकारे व्यवसाय करतात. त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा यातले असे कळले की यातले बरेच युवक हे सुशिक्षित बेरोजगार आहेत. कुणी भरत्या मारतंय, कुणी शासनाचे विविध फॉर्म भरतंय, पण तरी त्यांना अपयश आले नाही. याविषयी आपण बोलूयात गजानन दत्रे या युवकासोबत. दादा, तुझं शिक्षण काय झालंय? माझं B.Com झालेलं आहे. B.Com झालंय. हा धंदा का बरं निवडला तू? बेरोजगारी जास्त वाढलेली आहे आणि बस काय सांगणार आता. या धंद्यात काही पडतं का? रोज मजुरी पडते का? मजुरी पडून बरंच उरतं. तरी स्वतःचा धंदा शेवटी स्वतःचा धंदा असतो आणि लोकांच्या कामापेक्षा बरंच असतं. तुझं टार्गेट काय, धंदाच करायचा की काही शासकीय नोकरीत काही प्रयत्न करतोय? शासकीय नोकरीत प्रयत्न चालू आहे, पण खूप सारे फ्रॉड आता चालू आहे शासनामध्ये. त्यामुळे मी सध्या धंद्यातच प्रथम प्राधान्य देतो. ओके, धन्यवाद. तुला शासकीय नोकरी यश मिळो हेच आमची शुभकामना. धन्यवाद. या युवकांचं कमीत कमी 30 ते 40 जणांचं संघटन आहे. प्रत्येक ठिकाणी यात्रेचे दुकान लावतात. आपण भेटूया नवीन युवकाला. दादा, तुमचं नाव काय आहे? स्वप्नील शिंदे. शिक्षण काय झालंय तुमचं? BSc झालं तरी तू हे दुकान करतोय? कॉलेज चालू आहे, नेव्ही करतोय. वा वा, अभिनंदन मित्रा तुझं. बरं, या दुकानात तुला काही मिळतं का? काही इन्कम वगैरे होतं का? हा, इन्कम होत सर. घरबीर चालतंय. अच्छा, चांगलं आहे. 200-300 रुपये रोज पडतो मित्रा. हा सर. चांगलं आहे, अभिनंदन. चला, यानंतर भेटूया आपण दत्ता पिच्छोरे या मुलांना. दादा, कुठले आहात तुम्ही? सायगावचे. चाळेगाव. कुठे आले? जिल्हा बुलढाणा. तालुका. अच्छा, शिक्षण वगैरे काय झालंय तुमचं? 11वी झालेली आहे. तरी पण तुम्ही धंदा करताय? हो, आमच्या इकडे शेती नाही म्हणून करावं लागतं. अच्छा त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे डबल कमी आहे, आम्हाला फायदा होतो. अच्छा हा अच्छा, धंदा करतो मी. चांगला आहे चांगला आहे. मला याच्यामध्ये अतिउत्तम चांगलं वाटतं. धन्यवाद. नोकरी वगैरे प्रयत्न नाही करत का? प्रयत्न केले पण पैशामुळे कमी पडलो. अच्छा, धन्यवाद. अशा प्रकारे आपण यांना भेटतोय. प्रत्येक युवक नोकरीच आहे. ही एक नोकरीच आहे. हो, अशा प्रकारे बघूयात आपण. या मुलांनी देऊळगाव देवी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना जालना येथे लावले दुकान. प्रत्येक युवकाच्या तोंडावर असा अति उत्साह दिसतोय आणि प्रत्येक जण सांगतायत की आम्ही या धंद्यात सुखी आहोत. यानंतर बघूया, एक 40 ते 50 वर्षाचे वयोवृद्ध आहेत, ते सुद्धा हा धंदा करतायत. त्यांना आपण बोलूयात. काका गेले, बाहेर गेलेत ते. हा, यानंतर बघूया आपण दिसायला डॅशिंग. बघूया ते दुकानचे मालक आहेत की कोणी आहेत. दादा, आपलं नाव काय? राजू केवट. आपण हा धंदा कधीपासून करताय? 7-8 महिने झाले. शिक्षण वगैरे काय झालंय आपलं? 10वी झाली. नोकरी प्रयत्न नाही केले का? धंदा चांगला आहे. अच्छा, धन्यवाद. मराठी माणूस उद्योगाकडे वळतोय, अभिनंदन मराठी माणसाचं. धन्यवाद. सर्व युवक रोजगाराच्या मागे लागतात, स्वतः रोजगार तयार करतायत. त्या सर्व युवकांचं अभिनंदन. यानंतर बघूया, एक दुकान लागली खिलोऱ्यांची. त्यांना आपण भेटूयात. ते गिराईक पण करतायत मला वाटतं, अतिशय छान प्रकारे. दादा, कुठले आपण? अच्छा, धन्यवाद. आपला हा धंदा कटलरीचा आहे नाही का, खेळून याचा. शेती वगैरे नाही दादा आपल्याकडे?
शेतकरी असून शेतीमध्ये काही पुरत नाही. शेतीमध्ये पुरत नाही, धंद्यामध्ये पुरतं. धंद्यामध्ये कसं तरी घर खर्च आपला आपण तुमच्याकडे छोटा माल दिसतो, एवढ्या मला कसं परवडणार तुम्हाला? जास्त माल लावलेला नाही त्यामुळे अच्छा अच्छा अच्छा, शेती करून तुम्ही धंदा करता, अभिनंदन. मला तरी वाटते मराठा क्रांती मोर्चामुळे मराठा समाजात बरंच परिवर्तन झालंय. लोक शेती न करता धंद्याच्या पण मागे लागलेत. दादा समाधान भाऊ तुमचं खरंच अभिनंदन. तुम्हाला तुमच्या धंद्यात चांगलं यश येऊ. हीच आमची बालाजी मार्केट युवा संघटनेच्या वतीने तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. यानंतर भेटूयात आपण नवीन दुकानदार. हे बघा आमचे पेगू कारखान्याचे अशा प्रकारे आपण बघतोय या युवकांनी यात्रेमध्ये लावले दुकान. मला तरी वाटते मिनिमम यांचे 20 ते 25 दुकाने आहेत. देऊळगाव देवी तालुका जाफराबाद जालना येथे लागलेले हे दुकान आपण बघतायत. यातील बरेचसे युवक आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत. बरोबर. यानंतर आपण भेटूया अतिशय उमद्या वयाचा तरुण दिसतोय. मला तरी वाटतं 15-16 वर्ष वय असेल त्याचं. तो हा धंदा करतोय. मित्रा ये बाहेर. काय नाव आहे तुझं? माझं नाव विठ्ठल राजाराम पिचोरे आहे. शिक्षण किती झालंय तुझं? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. तरी हा धंदा पुढचं शिक्षण करत नाही का? नाही जे समजा आता परिस्थितीनुसार समजा शाळा शिकली, जेवढे शिकत आई बाबा कोण शिकवणं झालं तेवढं त्यांनी खंत आहे भारतात. असं आहे की परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. ही एक खंत आपल्या समोर येते आणि हा मुलगा आपलं शिक्षण सोडून सुद्धा धंदा करतोय. खरंच त्याचं अभिनंदन करायचं वाटतं आणि तेवढं दुःख पण वाटतं की याने शिक्षणाअभावी आपलं पैशाअभावी याने शिक्षण सोडलंय. तरी आता पुढे शिकायची इच्छा नाही का? नाही, शिकायची इच्छा तर भरपूर आहे, पण आता घरच्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे आपण काही शिकू शकत नाही. आणि आज ह्यो जो धंदा आहे मी 2-3 वर्षापासून करत आहे. याच्यात मला चांगली मिळकत मिळत आहे. अच्छा. घरी आई बाबाला जास्त काम करायचं काम नाही. यात मला 300-400 रुपये रोज अवश्य पडतो. 10,000 रुपये महिने मी मागं टाकतो. अभिनंदन अभिनंदन. खरोखरच या मित्राचं असं अभिनंदन करायचं वाटतं की या धंद्याच्या माध्यमातून तो 10 ते 12,000 रुपये मंथली मागे पाडतो. आणि हाच या युवकाचा आदर्श सर्व युवकांनी घ्यावं. निमान नोकरीच्या मागे न लागतात. जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत तरी शालेय शिक्षण करावं आणि हा धंद्याचा पर्याय निवडावा. धन्यवाद मित्रा. गाव कुठलं तुझं? माझं गाव चायगाव आहे. माझं तालुका मेहकर. अच्छा अच्छा. तुमच्या सर्व मंडळींचं बालाजी मार्केट युवा संघटना हार्दिक अभिनंदन करतं व भावी जीवनात तुम्ही यशस्वी होवत, शिक्षणात तुम्हाला तरक्की हो आणि तुम्हाला मिळेल तर शासकीय नोकरी लागो या शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला आज या यात्रेत चांगला धंदा हो या शुभेच्छा देऊन धन्यवाद. परत एकदा या सर्व मंडळींचं बालाजी मार्केट युवा संघटना हार्दिक अभिनंदन करतं. व खरोखर आज सांगावंसं वाटतं की मराठी क्रांती मोर्चामुळे युवकाच्या मनात खूप परिवर्तन झालं. जो मराठा समाज धंद्याला घाबरत होता तो आज रस्त्यावरून मोठ्या दिलाने धंदा करतोय. 200-400 रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मला तरी वाटतं नक्कीच यामुळे शेतकरी आत्महत्या नक्कीच थांबणार. सर्व मंडळींचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.